विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण नवीन युनिट सुरू केलेला होता. युनिटचं नाव आहे प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन. त्यामधील रूट या पार्टबद्दल आपण अभ्यास केलेला होता. आता आपण पाठातील पुढील भाग अभ्यासणार आहोत, अर्थात स्टेम. बघा, या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला ही जी आकृती दिसते आहे यामध्ये वेगवेगळे पार्ट आपल्याला स्टेमचे दिसते आहेत. त्यामध्ये नोड आणि इंटरनोड हा जो भाग आहे हा स्टेमचा भाग आहे. बघा, या ठिकाणी आकृतीमध्ये जो दाखवलेला आहे हा भाग, इथून एवढा जो भाग आहे हा इंटरनोडचा, आणि त्यांच्या दरम्यानमध्ये ही जे दिसते आहे या ठिकाणी हे नोड्स आहेत. ठीक आहे. त्याशिवाय नोडचा जो भाग आहे या नोडच्याच भागावरून, म्हणजे ह्या नोडच्या भागावरून इथून आपल्याला नवीन पानाची निर्मिती होत असते. ते आपल्याला या आकृतीवरून स्पष्ट होईल. ठीक आहे. तर हे झालेलं आहे या ठिकाणचं स्टेमबद्दलचं. बघूया आपण स्टेम म्हणजे काय. तर नीट बरोबर आहे. द स्टेम ग्रोज अबोव द सॉईल फ्रॉम द प्ल्युम्युल ऑफ द स्प्रिंग सीड. आपण याच्या आधी पाहिलं होतं की ज्या वेळेला सीड जर्मिनेट होते, म्हणजे मातीमध्ये रुजल्यानंतर एक भाग जमिनीच्या आतमध्ये जातो, ज्याचं रूपांतर रूटमध्ये होते. त्याला आपण रॅडिकल असं म्हटलं होतं. रॅडिकलचा भाग आर फॉर रॅडिकल आणि आर फॉर रूट, बरोबर आहे. रूटचाच जो मेन भाग आहे तो रॅडिकलचा भाग जमिनीच्या आतमध्ये जातो, आणि जो वरती जाणारा भाग आहे म्हणजे जमिनीच्या वर येणारा जो भाग आहे, द स्टेम दॅट ग्रोज अबोव द सॉईल फ्रॉम द प्ल्युम्युलचा जो भाग आहे तोच पुढे चालून त्याचं रूपांतर स्टेममध्ये होते. ॲज द स्प्राउट ग्रोज द लेंथ ऑफ स्टेम ग्रॅज्युअली इन्क्रीजेस. जसं जसं स्प्राउट मोठं होतं तसं तसं त्याचा जो वरचा भाग आहे म्हणजे स्टेम जे आहे ते सुद्धा, त्याचा आकारसुद्धा वाढतो. देअर आर नोड्स ऑन द स्टेम. स्टेमच्या वरच्या भागावर नोड्स असतात. लीव्ज कम आउट ॲट द नोड्स. त्याच भागावरून, मी आत्ताच आकृतीमध्ये दाखवलं तुम्हाला, त्या भागावरून नवीन पानांची निर्मिती होते. द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड ॲन इंटरनोड. दोन नोडचा जो भाग आहे त्याला इंटरनोड, म्हणजे च्या दरम्यान असलेला भाग, दरम्यान असल्या कारणानं त्याला आपण इंटरनोड असं म्हणतो. द टिप ऑर द अपायकल एंड ऑफ द स्टेम इज कॉल्ड अ बड. टिप म्हणजे जे टोक आहे, किंवा अपायकल एंड म्हणजेच त्याचं टोक कशाचं, स्टेमचं, त्याला बड म्हणतात. आकृती या ठिकाणी दाखवलेला आहे. वरचा जो भाग दिसतो आहे तुम्हाला, सगळ्यात वरती, आकृतीच्या वरती आपल्याला जे दिसते आहे ते अपायकल एंड आहे त्याचं, त्यालाच ग्रोईंग एंड आपण म्हणतो, त्यालाच आपण बडसुद्धा म्हणतो. ऑफ एनी प्लांट अँड आयडेंटिफाय इट्स डिफरंट पार्ट्स ॲज पर द डायग्राम. आकृतीमध्ये जसं दाखवलेलं आहे तसंच एखादं प्लांट आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता याच्यानुसार आपल्याला हा चार्ट दिलेला आहे. हा चार्ट तुम्हाला स्वतः कंप्लीट करायचा आहे. कंप्लीट द चार्ट, कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द अदर लोकल प्लांट्स टू. म्हणजे इतर जे काही लोकल प्लांट्स आहे, आपल्या स्थानिक ठिकाणावर आढळणारे जे वनस्पती आहे त्यांचासुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानुसार हा तक्ता पूर्ण करायचा आहे. नेम ऑफ प्लांट आहे शुगर केन, फेन्युग्रीक. त्याशिवाय आपल्याला आपल्या घरी असलेले जे काही तुळशीचं झाड आहे, बरोबर आहे, ऑसिमम सॅन्टम ज्याला म्हणतो आपण, किंवा मग तुम्ही आपल्या घरी असलेलं जे काही नियमितपणे आपल्याला जे पाहतो आपण ते झाडंसुद्धा आपण याचा अभ्यास लिहू शकतो या ठिकाणी. ठीक आहे. त्याची थिकनेस, सर्कम्फरन्स ऑफ नोड, किती जाड आहे ते झाड, त्याच्या नोड दरम्यानचं अंतर किती mm आहे, स्केलनुसार मोजा. लेंथ ऑफ इंटरनोड, त्याची लांबीसुद्धा आपल्याला मोजायची आहे आणि ती या तक्त्यामध्ये लिहायची. ठीक आहे. हे झालं स्टेमबद्दल. तर स्टेममध्ये जास्त काही आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर नोड आणि इंटरनोड, याशिवाय बड महत्त्वाचं आहे, आणि जिथून नवीन पानाची निर्मिती होते ते म्हणजे नोड. ठीक आहे. आपण रूट आणि स्टेमबद्दल अभ्यासला. आता आपण लीफबद्दल पाहणार. तर आत्ताच पहिला आपण स्टेमच्या नोड या भागावरून त्याची वाढ होते, म्हणजेच काय, लीव्ज ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन अ स्टेम. आत्ताच आपण अभ्यास केलेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहूया की जे पान आहे ते पान कुठून वाढते, तर लीव्ज ग्रोज फ्रॉम द नोड्स ऑन अ स्टेम. देठाच्या पासून त्या झाडाची नवीन पानाची निर्मिती होते. लीव्ज आर जनरली थिन. जे झाडाचे पानं आहेत ते जनरली थिन असतात, फ्लॅट असतात, अँड ग्रीन इन कलर, आणि रंगाने हिरवे असतात. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ ब्लेड. आता ह्या आकृतीमध्ये तुम्हाला सगळ्या पानाबद्दलची जी काही गोष्ट आहे ती आपल्याला अभ्यासता येईल. बघा, आकृतीमध्ये बघा, या ठिकाणी जो वरचा भाग आहे, आकृतीला नावच दिलेले आहे.
या ठिकाणी दाखवलेला जो भाग आहे अपेक्सचा आहे, असे जे आकार आहे त्याचा लीफ मार्जिनचा भाग आहे। या ठिकाणी अशा प्रकारचे जे दिसत आहेत आपल्याला बारीक बारीक त्या वेन आहेत। मधातून जाणारी जी भाग आहे त्याला आपण मिड वेन असं म्हणतो, आणि असा पातळ असा जो भाग आहे आपल्याला दिसतो आहे तो आहे लीफ ब्लेडचा, बरोबर आहे। आणि सगळं पान ही हिरव्या रंगाचं असते आपल्याला माहिती आहे। इथून जो पानाला, हिरव्या पानाला त्या देठापर्यंत जोडणारा जो भाग आहे त्याला पेटिओल असं म्हणतो आपण। त्याच्याखाली जे छोटे छोटे पानं लागलेले आहेत त्याला स्टिप्यूल असं म्हणतो, आणि सगळ्यात खालचं जे देठ आहे जिथून त्या स्टेमला ते कनेक्ट झालेलं असतं त्याला लीफ बेस असं आपण म्हणतो, ठीक आहे। तर ह्या पानाबद्दल आता ही पानाची रचना अशी वेगवेगळ्या पानांची रचना वेगवेगळी अशा प्रकारची असते बघा। हे लीफ बेस झाल्यानंतर इथे बागवलेलं आहे लोब, म्हणजे याला लोब वेगवेगळ्या प्रकारच्या लोब झालेले, डेंटेड अशा प्रकारची रचना आहे, एंटायर अशा प्रकारची रचना आहे। ते पानाचे आपल्याला प्रकार अशा प्रकारे पाहायला मिळतात। द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ ब्लेड ऑर लॅमिना, त्यालाच लॅमिनासुद्धा म्हणतात। अँड इट्स एज इज कॉल्ड द लीफ मार्जिन। लीफ मार्जिन्स मे बी एंटायर, लीफ मार्जिन जे आहे त्याच्यावाला कशा असू शकतात तर एंटायर असू शकतात, आकृतीमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे, डेंटेड असू शकतात, किंवा लोब म्हणजे वेगवेगळे कप्पे त्याला असू शकतात जसे आकृतीमध्ये दाखवलेले आहेत। हे झालं पार्ट्स ऑफ लीफ। ते हे पान आपल्याला आता डायग्राम तुम्हाला दिलेली असेल तर त्याला नाव देण्यासाठी म्हणून तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात। त्याच्यामुळे आता हा भाग असा आहे की आपल्याला दरवर्षी अभ्यासायचा आहे, 10व्या वर्गापर्यंत नाही तर 10वी नंतर सायन्ससुद्धा घेतल्यानंतर त्याच्यामुळे आपल्याला हा भाग जास्तीत जास्तपणे समजून घ्यायचा आहे आणि जास्त लॉंग लास्टिंगपर्यंत लक्षात राहील असं आपल्याला करायचं आहे तयार, ठीक आहे। त्यानंतर द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ अपेक्स। पानाचं जे वरचं टोक आहे लीफ अपेक्स आहे। इट मे बी टॅपरिंग, म्हणजे ते आता निमुळतं होत जाणार असू शकतं, टॅपरिंग म्हणजे निमुळतं होत जाणार, पॉइंटेड अर्थात टोकदार, ऑर राऊंडेड किंवा मग ते बोथट असू शकतं। लीव्ज आर ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉक कॉल्ड अ पेटिओल। काही झाडांचे जे काही लीव्ज आहे, पानं आहेत, ते त्याला एक देठ असतं त्याला पेटिओल असं म्हणतात। लीव्ज ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव अ पेटिओल। काही झाडाच्या पानांना पेटिओल नसतात। द पोर्शन ऑफ द लीव अटॅच टू द स्टेम इज कॉल्ड लीफ बेस। जो भाग पानाचा देठाला जोडल्या गेलेला असतो त्याला लीफ बेस असं म्हणतात। स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस। काही जे काही आकारात जे काही some plants do petiole. The portion of the leaf attached to the stem is called the leaf base. Small leaf-like structure may be present near the leaf base. लीफ बेसच्या जवळ काही नवीन पानांची निर्मिती होत असल्या कारणानं काय होतं त्याला आपण लीफ बेसला जे कनेक्ट झालेले छोटे छोटे पानं आहे त्याला आपण स्टिप्यूल्स असं म्हणतो। डू यू सी स्टिप्यूल्स इन ऑल प्लांट्स? मग स्टिप्यूल्स आपल्याला प्रत्येकच वनस्पतींमध्ये दिसतील का? तर नाही, काही वनस्पतींमध्ये दिसतील तर काही वनस्पतींमध्ये आपल्याला ते दिसणार नाही। लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड अँड अ सिंगल मिड रिब। काही वनस्पतींचे जे काही पानं आहेत त्यांना एक जाड अशा प्रकारे दिसणारी लीफ ब्लेड आपल्याला ज्याद्वारे अनडिवायडेड म्हणजे ते पान डिवाइड दिसणार नाही आपल्याला, आणि काहीमध्ये सिंगल मिड रिब असते ज्यामध्ये ते पान दोन भागामध्ये डिवाइड झालेलं आपल्याला दिसेल। सच लीव्ज आर कॉल्ड सिंपल लीव्ज। अशा पानांना आपण सिंपल लीव असं म्हणू। हाऊएव्हर द लीफ ब्लेड ऑफ लीव्ज इन सम प्लांट इज डिवायडेड इंटू मेनी स्मॉल पार्ट्स कॉल्ड लीफलेट्स। काही वनस्पतींमध्ये ते पानं जे आहे ते छोटे छोटे अगदी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते डिवाइड झालेले दिसतील, त्याला लीफलेट्स असं म्हणणार। सच लीव्ज आर कॉल्ड कंपाऊंड लीव्ज, आणि त्या पानांना आपण कंपाऊंड पानं असं म्हणतो, म्हणजे त्याची रचना गुंतागुंतीची असते त्याच्यामुळे कंपाऊंड। जे पान गुंतागुंतीची रचना नसलेलं असते त्याला सिंपल पान म्हणतो, ठीक आहे। सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर द टू मेन टाईप्स ऑफ लीव्ज। बघा आपण रूट्सबद्दल पाहिलं होतं, तर रूट्सचे दोन प्रकार पाहिले होते आपण, बरोबर आहे, आठवत असेल तुम्हाला? रूट, टॅपरूट आणि फायब्रस रूट असे दोन प्रकारचे रूट्स मोनोकॉटिलिडॉन आणि डायकॉटिलिडॉन्समध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर स्टेम शिकलो आपण, स्टेम नोड अशा प्रकारचा रचना असते। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे लीफ। तर लीफचे दोन मोठे प्रकार आहेत, एक म्हणजे सिंपल लीफ आणि दुसरा आहे कंपाऊंड लीफ, ठीक आहे। यानंतर बघा
आकृतीमध्ये दाखवलेलं आहे ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करा आणि त्याची चर्चा करा असं सांगितलेलं आहे. ऑब्झर्व ब्रँच ऑफ प्लांट्स लाईक रोज, नीम, कोरिअँडर, हिबिस्कस एसेट्रा. म्हणजे गुलाबाचं झाड, निंबाचं झाड, सांभार आणि आपल्या घरी असलेलं जे जास्वंद आहे त्याचं निरीक्षण करा. इन डिफरंट प्लांट्स, वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये द अरेंजमेंट ऑफ लीव्ज ऑन द स्टेम इज डिफरंट. त्यांची जी रचना आहे ती वेगवेगळी असेल, बरोबर आहे. इट मे बी अल्टरनेट म्हणजे एका पाठोपाठ एक, जसं या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. ही अशी रचना जी आहे याला अल्टरनेट म्हणतात. पानाची रचना अल्टरनेट, एका पाठोपाठ एक आहे, याला अल्टरनेट म्हणतात. दुसरी आहे डिकसेट. डिकसेट म्हणजे एक पान बघा, 2 पानांची जोडी अशा पद्धतीने रचना केलेली आहे. म्हणजे या ठिकाणची रचना अल्टरनेट होती, इथे झालं का इथे झालं, यानंतर इथे अशा प्रकारची रचना होते, बरोबर. यानंतर डिकसेटचे जे आहे झाड, त्याची रचना पहा. हे 2 पानं असे सरळ आहेत, 2 पानं अशा सरळ आहेत, अशा पद्धतीने रचना आहे. ही डिकसेट रचना झालेली आहे. त्याच्यानंतर बाजूची जी आहे ते अपोजिट म्हणजे एका बिलकुल त्याच्या अपोजिटला ते 2 पानं लागलेले आहे, बरोबर आहे. व्हर्ल्ड म्हणजे हे गोलाकार रचने. व्हर्ल्ड शब्दात लक्षात घ्या, व्हर्ल म्हणजे गोल अशा आकाराचं, हे गोलाकार रचना जी असते. म्हणजे संपूर्ण हे जे स्टेम आहे हे पूर्णपणे, तुम्ही ते आता वरून आपण स्टेमच्या जेव्हा पाहू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की संपूर्णपणे अशी गोलाकार त्याची रचना झालेली दिसेल. वरून जर आपण पाहिलं तर अशी ती गोल पानं आपल्याला दिसताना दिसेल, ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे स्टेमची रचना असते, पानाची रचना असते. तर त्यामुळे अकॉर्डिंग टू शेप, आकारानुसार पानांचे राऊंडेड, ऑब्वेट, पाल्मेट, लॅन्सिओलेट आणि लिनियर अशा प्रकारची त्याची रचना असते. ट्राय दिस करून पहा. टेक अ पीपल लीफ. आता हा प्रयोग तुम्ही बऱ्याचदा करता, म्हणजे आपल्याला इथे पुस्तकामध्ये दिलेला आहे तरीसुद्धा आपण करून पाहणारच आहोत. काही मुलांनी केलेला असेल, नसेल केला तर आता करा. एक पिंपळाचं झाडाचं पान घ्यायचं आहे आणि अँड अ मेज लीफ. मेज म्हणजे तुम्ही मक्याचं जे पान आहे, मक्याच्या झाडाचं पान ते घ्या. ऑब्झर्व देम केअरफुली, त्यांचं निरीक्षण करा. आता या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेलंच आहे. पिंपळाचं वरचं जे पान आहे ते पिंपळाचं आणि खालचं जे पान आहे ते मक्याचं पान आहे. तुम्ही बनाना लीफसुद्धा घेऊ शकता त्याच्या जागेवर. पीपल लीफ इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स बाय अ सिंगल मिड व्हेन विच लाईज अलॉंग द मिड लाईन ऑफ द लीफ ब्लेड. या ठिकाणी दाखवलेलं आहे हे जे पिंपळाचं पान आहे बघा. पिंपळाचं पान कशा पद्धतीने डिवाईड झालेलं आहे. एक मधात मिड रिब आहे गेलेली, ठळक अशा प्रकारची. त्यानंतर याचे असे सारख्या प्रमाणामध्ये छोट्या छोट्या व्हेन्स या ठिकाणी गेलेल्या आहेत, बरोबर आहे. निरीक्षण करायचं आपल्याला त्या पानाचं. तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या घराजवळ जर हे झाडं असतील तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचं पान घेऊन निरीक्षण करू शकता. दुसरं जे पान आहे, या पानामध्ये अगदी सरळ मिड व्हेन गेलेली आहे, ती ठळक दिसेल तुम्हाला. पण जसं या पानामध्ये आपल्याला अशा पद्धतीने रचना केलेली होती तशी नाही, तर ह्या पॅरलल व्हेन्स तुम्हाला दिसतील. सगळ्या पॅरलल व्हेन आहेत, सरळ व्हेन आहेत. कुठेही रचना त्याची वरच्या झाडाप्रमाणे, म्हणजेच जे जास्वंदाचं म्हणा किंवा पिंपळाचं झाडाचं पान म्हणा, ते तशा प्रकारचं नाही, ठीक आहे. तर द पीपल लीफ इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स बाय अ सिंगल मिड व्हेन विच लाईज अलॉंग द मिड लाईन ऑफ द लीफ ब्लेड. सेकंडरी व्हेन्स अराईज फ्रॉम द मिड व्हेन. सेकंडरी व्हेन म्हणजे जे मेन मिड व्हेनच्या बाजूच्या असतात त्या सेकंडरी व्हेन्स असतात, ठीक आहे. दे आर ब्रँच, त्यांच्या फांद्या पडतात, म्हणजे एका मेन ब्रँचपासून दुसरी फांदी तयार होते, त्यासुद्धा डिवाईड होतात. अँड फॉर्म अ नेटवर्क ऑफ रेटिक्युलम, त्याचं जाळीदार रचना आपल्याला दिसते. ऑन द अदर हँड, इन लीव्ज ऑफ मेज, मक्याचं जर समजा पान पाहिलं आपण, ऑल द व्हेन्स आर पॅरलल. तर सगळ्या व्हेन्स या कशा असतात, पॅरलल असतात. रनिंग फ्रॉम द लीफ बेस, म्हणजे लीफ बेसपासून त्याची ते रचना असते, सुरुवात होते, टू द लीफ अपेक्स. म्हणजे या आकृतीच्या पानामध्ये तुम्हाला दिसेल लीफ बेसपासून त्याची रचना झाली. इथून हे लीफ बेस आहे, इथून त्याची रचना तयार झाली तर सुरू झाली तर ते एकदम लीफ अपेक्सपर्यंत, टोकदार रचनापर्यंत असलेल्या ठिकाणापर्यंत त्याची जी रचना आहे ती झालेली असते. आणि म्हणून त्याला काय म्हणतात बघा, डज द पीपल लीफ ब्लेड हॅज रेटिक्युलेट व्हेनेशन. म्हणून पिंपळाचं झाडाचं पान हे रेटिक्युलेट व्हेनेशनवालं असतं. आणि मेज म्हणजेच मक्याचं झाडाचं पान जे आहे
त्याला पॅरलल व्हेनेशन असतात. म्हणजे व्हेनेशन जे सिस्टीम आहे ह्या सिस्टीमचे दोन प्रकार, एक रेटिक्युलेट व्हेनेशन आणि पॅरलल व्हेनेशन आहेत असं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ऑब्झर्व द लिव्ज ऑफ सम अदर प्लांट्स इन युअर सराउंडिंग्ज अँड आयडेंटिफाय द टाईप ऑफ व्हेनेशन. तुमच्या घरासभोवती असणारे जे काही वनस्पती आहे त्यांच्या झाडाचे त्या वनस्पतींची पानं तुम्ही निरीक्षण करा आणि निरीक्षण करण्यातून तुम्हाला लक्षात येईल की काही वनस्पती हे रेटिक्युलेट व्हेनेशन आहेत तर काही पॅरलल व्हेनेशन आहे. अ लिटिल फन एक दिलेला आहे बॉक्स पहा. टेक अ फॉलन पेपर लीफ अँड सोक इट इन वॉटर फॉर 15 to 20 days. एक पडलेलं गळलेलं झाडाचं पान असतं, पिंपळाच्या झाडाचं पान, ते घ्या, 15-20 दिवस त्याला पाण्यामध्ये ठेवा. ड्राय इट अँड मेक अ ग्रीटिंग कार्ड अँड लेस लाईक अ लीफ यू गेट. तुम्ही करून पहा. अशा पद्धतीची एक 15-20 दिवस पिंपळाचं पान जर तुम्ही पाण्यामध्ये ठेवलं तर त्याची पूर्णपणे जाळीदार रचना तुम्हाला दिसेल. मग ते त्याला सुकवल्यानंतर तुम्ही त्याला ग्रीटिंग कार्ड बनवू शकता. ठीक आहे. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट बाय ऑब्झर्विंग द प्लांट अराउंड यू. इथे एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्याचं निरीक्षण करा तुम्ही. पान नंबर 13 पृष्ठ क्रमांक 13वर दिलेला आहे. ऑन पेज नंबर 13 the chart is given. We have to complete the chart by observing the plants around you. ओके. त्यामध्ये काय नेम ऑफ प्लांट्स, पहिल्या तक्त्यामध्ये सिरियल क्रमांक आहेत, दुसऱ्या ह्याच्यात झाडाची नावं लिहायची आहे, तिसऱ्यामध्ये टाईप ऑफ लीफ म्हणजे लीफ पाण्याचा प्रकार कोणता, म्हणजे रेटिक्युलर व्हेनेशन आहे की टाईप ऑफ लीफमध्ये काय लिहायचं, पानाचा प्रकार कोणता आहे, सिम्पल आहे की कंपोजिट आहे किंवा कंपाऊंड आहे. तिसऱ्याच्या शेप ऑफ लिप ब्लेड, त्याचा आकार कसा आहे, म्हणजे याच्या आधी आपण अल्टरनेट डिकसेट वगैरे पाहिलेला आहे. ठीक आहे. व्हेनेशन कोणते आहे, रेटिक्युलर आहे की पॅरलल आहे, एकच लिहायचं आहे काही. शेप ऑफ लिप मार्जिन कशी आहे, शेप ऑफ लिप अपेक्स, पेट्युल असेल तर यस, नसेल तर नो, स्टिप्युल असेल तर यस, नसेल तर नो. आणि अरेंजमेंट ऑफ स्टेममध्ये अरेंजमेंट कशी आहे, अल्टरनेट आहे, डिकसेट आहे, अपोजिट आहे, व्हर्ल्ड आहे, लॅन्सिओलेट आहे की लिनियर आहे. अशा प्रकारे तुम्ही या तक्त्याला पूर्ण करू शकता. ठीक आहे. तर हे झालं स्टेमबद्दल. स्टेम पहिल्यांदा आपण रूट पाहिलं, नंतर लीफ, रूट नंतर स्टेम पाहिलं, स्टेम नंतर लीफ पाहिलं. आता आपण अभ्यास करणार आहोत ते म्हणजे फ्लावरचा. फ्लावर हा वनस्पतींतला महत्त्वाचा घटक आहे, उपघटक आहे व अवयव आहे आपण असं म्हणू शकतो. आकृती पहा. या आकृतीमध्ये तुम्हाला वनस्पतीचे पानं आहे, वनस्पतीचं फूल आहे. फुलाला वर्गीकृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याची रचना कशी असते, त्या रचनेच्या नुसार त्याचं नाव काय असते. जास्वंदाचं फूल या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याची रचना बघा. व्हर्टिकल सेक्शन ऑफ हिबिस्कस फ्लावर, म्हणजे जर त्याला आपण उभं कापलं, त्याचा उभा काप केला आपण, तर अशा प्रकारे त्याचे वेगवेगळे पार्ट्स आपल्याला दिसतील. ते पहिल्यांदा आपण समजून घेऊ. या ठिकाणी जे दाखवलेलं आहे, सगळ्यात पहिले इथून एवढा जो भाग आहे याला पेडिसेल असं म्हणतो. त्याच्यावरती असा जो भाग आहे त्याला कॅलिक्स असं म्हणतात. हिरव्या रंगाचं असते शक्यतो कॅलिक्सच्याही आतमध्ये अशा प्रकारची रचना असते. जास्वंदाच्या वेगवेगळ्या पाकळ्या असतात, त्याला ह्या सगळ्या पाकळ्यांना कोरोला म्हणतात. कोरोला लक्षात ठेवा. त्यानंतर मधामध्ये जे एक अशी दांडी दाखवलेली आहे इथपासून इथपर्यंत, अशा प्रकारची रचना असलेलं जे भाग आहे त्याला फिलामेंट म्हणतात. या फिलामेंटवर अँथर असतात. त्याच्या वरच्या भागाला स्टिग्मा असतो. या स्टिग्माचा वरचा भाग जो आहे त्याला स्टाईल. अँड फिमेलचे पार्ट एकत्रितपणे असतात, त्याच्यामुळे आपल्याला ते शिकणं महत्त्वाचं आहे. आता ते आपण डिटेलमध्ये अभ्यास करूया. ठीक आहे. बघा. केअरफुली ऑब्झर्व फुल्ली ओपन हिबिस्कस फ्लावर. पूर्णपणे ओपन केलेलं आपण हिबिस्कस जास्वंदाचं फूल अभ्यासायचं आहे. कारण का बरं अभ्यासायचं आहे, कारण ते टिपिकल फ्लावर आहे, कारण त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही पार्टचा अभ्यास आपल्याला करता येतो, म्हणून ते टिपिकल फ्लावर आहे असं आपण म्हणू शकतो. फ्लावर्स मे हॅव अ लॉंग, म्हणजे फुलांना एक तर लांब आणि किंवा शॉर्ट स्टॉक कॉल्ड पेडिसेल, लांब किंवा छोटं आखूड अशा प्रकारचं पेडिसेल असतं, देठ असतं. वन एंड ऑफ द पेडिसेल इज अटॅच टू द स्टेम. एक भाग त्याचावाला स्टेम म्हणजे देठाला अटॅच झालेला असतो, तर
द अदर एंड ऑफ द पेडिसल इज एक्सपॅन्डेड अँड स्वोलन. दुसरा टोक जे आहे ते स्वोलन असतं बघा. पेडिसलचा भाग या ठिकाणी दाखवलेला सेंटरला ॲट द सेंटर पेडिसल. ठीक आहे, याच्यापासून तो भाग सुरू होतो. आणि दुसरा भाग जो आहे हा पेडिसल हे देठ जे आहे स्टेमला अटॅच झालेलं असते. ठीक आहे, दुसरा भाग जो आहे तो फुगीर असतो, त्याच्याचपासून रूपांतर त्याचं फुलामध्ये होतं. वन एंड ऑफ द पेडिसल इज अटॅच टू द स्टेम अँड द अदर इज स्वोलन. ठीक आहे, इट इज कॉल्ड द रेसिप्टॅकल. त्याला रेसिप्टॅकल असं म्हणतो आपण. पेटल्स अँड अदर पार्ट्स ऑफ द फ्लॉवर्स आर सपोर्टेड ऑन द रेसिप्टॅकल. पेटल्सचे जेवढे काय म्हणजे पाकळी फुलाचे जेवढे भाग आहेत ते रेसिप्टॅकलला अटॅच झालेले असतात, त्याच्यामुळे ते आधार त्याला देण्याचं काम करतं. आता इथून जे आहे महत्त्वाचं लक्षात ठेवा, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम आर द डिफरंट पार्ट्स ऑफ फ्लॉवर. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्हॉट आर द डिफरंट पार्ट्स ऑफ अ फ्लॉवर. प्लांट्सचे नाही, फ्लॉवरचे वेगवेगळे जे काही अवयव आहेत ते कोणते कोणते, तर ते आहेत कॅलिक्स, दुसरा आहे कोरोला, नंतर आहे अँड्रोशियम आणि नंतर शेवटचा भाग आहे तो गायनोशियमचा. कॅलिक्स म्हणजे काय, तर कॅलिक्स जो भाग आहे इन द बड कंडिशन, जेव्हा कळीच्या स्वरूपात फुल असते, द पेटल्स आर कवर्ड बाय लीफ लाईक पार्ट्स कॉल्ड सेपल्स विच आर ग्रीन इन कलर, दे फॉर्म द कॅलिक्स. या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेलं आहे कॅलिक्स कसा झालेला असतो. ज्या वेळेला सगळे भाग हे बड म्हणजे कळीच्या स्वरूपात असते त्यावेळेला हिरवा रंगाचं ते असते, सगळा भाग फुलाचा त्यामध्ये गुंडाळून ठेवलेला असतो. तर कॅलिक्स हे सेपल्सपासून बनते. आता कोरोला बघूया आपण. दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. पेटल्स म्हणजे पाकळ्या, मराठीमध्ये त्याला पाकळी म्हणतो. पाकळ्यांचा रंग वेगवेगळा असतो. याचं फंक्शन काय आहे, तर वेगवेगळे जे कीटक असतात त्यांना आकर्षित करण्याचं काम हे पेटल्स करत असतात. आपल्यालासुद्धा आकर्षित करतात, एवढा रंग मोहून टाकणार असतं, त्याला गंधसुद्धा असतो. ठीक आहे, ऑब्झर्व द शेप, कलर अँड स्मेल ऑफ द कोरोला ऑफ व्हेरियस फ्लॉवर्स लाईक रोज, क्रायसॅन्थेमम, हिबिस्कस, मोगरा, कन्हेर, तगर एसेट्रा. काही वनस्पतींची फुलं आपल्याला फुलं आवडतात कारण त्यांचा रंग आणि त्यांचा गंध हे दोन्ही महत्त्वाचे असतात. तर हे कोरोला यातील जो पेटल भाग आहे, पेटल म्हणजे पाकळ्या, वेगवेगळ्या पाकळ्या 5 किंवा 7, 3, 5, 7 अशा प्रकारे त्याची रचना असते. 3 पाकळ्यांचा असू शकतो, 5 पाकळ्यांचा असू शकतो. तर पाकळ्यांच्या संचाला कोरोला असं म्हणतो आपण. एक पाकळी असेल तर पेटल आणि अनेक पाकळ्यांचा संच असेल तर त्याला कोरोला. त्याचप्रमाणे सेपल्स, एक असेल सेपल तर त्याला सेपलच म्हणतो, पण सेपलचा जर संच असेल 3, 5, 7चा तर त्याला कॅलिक्स असं म्हणतो आपण. त्यानंतर कॅलिक्स झालं, कोरोला झालं. आता आपण अँड्रोशियम बघणार. अँड्रोशियम, धिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर. वनस्पतींमधील जर मेल म्हणजे पुल्लिंगचा जो भाग आहे तो म्हणजे अँड्रोशियमचा असतो. इट कन्सिस्ट ऑफ स्टेमन, त्याच्यामध्ये स्टेमन्स असतात.